ठरलं तर मागच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये एक अत्यंत धक्कादायक सत्य उलगडताना दिसत आहे. अर्जुन आणि सायली अखेर त्या बाईच्या घरी पोहोचतात जिच्याकडे मैनार आणि सदाने लहानपणी प्रियाला विकले होते. अर्जुन त्या बाईला प्रियाचा लहानपणीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, या मुलीचा जुन्या घरी तुमच्या घरचा लँडलाईन नंबर सापडला आहे, जो आता बंद आहे, पण पत्ता इकडचाच आहे. अर्जुन तिला शेवटची संधी देत गंभीरपणे विचारतो, आता मी तुम्हाला शेवटचं विचारत आहे, तुम्ही या मुलीला ओळखतात की नाही? ती बाई काहीच उत्तर देत नाही. बाई मौन धरून बसलेली पाहून अर्जुनचा संयम सुटतो. तो तिला ठणकावतो, तुम्ही बोलणार आहात की नाही, की मी लावू पोलिसांना फोन? या धमकेने घाबरून ती बाई बोलू लागते आणि कबूल करते, सदा आणि मैनाने या मुलीला माझ्याकडे पाठवली होती. पाठवली होती म्हणजे? असे विचारत सायली अधिक स्पष्टीकरण मागते. त्यावर ती बाई शांतपणे एक धक्कादायक खुलासा करते, मला कामासाठी लहान मुलं मुली पाहिजे होते. कोणतं काम करून घ्यायचात तुम्ही आमच्याकडून? ती बाई निर्विकारपणे सांगते, भीक मागायला लावायचे आणि पाकिटं मारायला लावायचे. पुढे ती बाई जे सांगते त्याने अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो. ती म्हणते, पण असंच नव्हतं पाठवलं. रोकडा मोजला होता, म्हणजे पैसे दिले होते पैसे. सायलीला केवळ कामासाठी विकले नव्हते तर रोकड घेऊन हा व्यवहार केला गेला होता. हे ऐकून अर्जुन आणि सायली पूर्णपणे हादरून जातात. येथेच हा प्रोमो संपतो. सायलीच्या बालपणीच्या या भयानक सत्याचा अर्जुन आणि सायली कसा सामना करतील हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की बघा.